आता आपण बऱ्यापैकी रक्तदाबाबद्दल माहिती घेतली. आता रक्तदाब हा खराब का आहे, त्यानं काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, तर हार्टवर याचा खराब इफेक्ट आहे. त्याच्यामुळं त्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणजे हार्टवर सूज येते, हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी हार्ट अटॅकचे चान्सेस, म्हणजे त्याला आपण हार्ट अटॅक किंवा MI म्हणतो, मायोकार्डियल इन्फार्क्शन, त्याचे पण चान्सेस नक्की वाढतात. किडनी हे एक महत्त्वाचा आपल्या शरीरातला ऑर्गन आहे जो खूप वाईट पद्धतीनं ब्लड प्रेशर त्याच्यावर इफेक्ट करतं. त्याला आपण म्हणतो हायपर फिल्ट्रेशन इंजुरी. त्याच्यामुळं किडनीमध्ये रक्तदाब वाढतो आणि त्याच्यामुळं किडनीचं जे काम आहे ते कमी होतं. त्याच्यामुळे प्रोटीन्युरिया म्हणजे प्रोटीन लिकेज होऊ शकतं किडनीतून आणि त्याचं क्रिएटिन हळूहळू वाढू शकतं. म्हणजे किडनीचं फंक्शन आहे ते हळूहळू कमी होऊ शकतं. आपले जे डोळे आहेत त्याच्यामध्ये रेटायना नावाचा जो मागचा पडदा आपण त्याला म्हणतो, मागच्या बाजूचा डोळ्याचा भाग, तर त्याच्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट आहे. ब्लड प्रेशरमुळे रेटिनोपॅथी होऊ शकते आणि त्याच्यामुळे व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस म्हणजे दिसण्याकरता जो प्रॉब्लेम आहे, ब्लर दिसणे, डोळे दुखणे, ह्या गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात.